नमस्कार, मी प्राध्यापक प्रल्हाद भोपे, श्री शिवाजी महाविद्यालय परभणी. आज आपणासमोर मी कवितेतील प्रतिमा आणि प्रतीक या विषयावर आपणाशी संवाद साधणार आहे. कविता हा मराठीतील लोकप्रिय अशा प्रकारचा वाङ्मय प्रकार आहे. मानवी संस्कृतीच्या प्रारंभकाळी मानव सृष्टीच्या निसर्गाच्या सदैव सानिध्यात राहत असे. जेव्हा भाषेचा शोध लागला नव्हता, अखंडपणे लाभलेल्या सृष्टीच्या निकटच्या सानिध्यातून लय, ताल, ध्वनी यांची जाणीव आधी मानवाच्या रक्तातच भिनलेली होती. मनुष्यास स्वतःच्या भावना व विकार यांची नैसर्गिकरित्या जाणीव झाली असावी. या जाणीवांचा आविष्कार करण्याच्या प्रेरणेतून त्याने शब्द, भाषा याचा शोध प्रथम लावला असावा. स्वाभाविकपणे लय, ताल यांच्या निसर्गदत्त जाणीवेतून शब्दोच्चार, भाषा यांच्या घडणीत मानवाने लय, ताल यांना महत्त्वाचं स्थान दिलं. त्याचे विकसित रूप म्हणजे वृत्तबद्ध पद्य होय. मराठीतील फार मोठी काव्यरचना पद्यबंधातच केली गेली. आदिगीतातून पद्यरचनेचा उगम आणि विकास झालेला आपणास दिसतो. उदाहरणार्थ जन्मलग्नादी नृत्यादी भावविष्कार, ओवी, अभंग, छंदबंध, आख्यानकाव्य, वृत्तबंध, लावण्या, पोवाडे जातीबंधात लिहिले गेली. तेव्हा तिच्या रचनेच्या नियमामुळे भाव किंवा विचार व्यक्त करताना बाधा निर्माण झाली. तेव्हा मुक्तछंदात काव्यरचना केली जाऊ लागली. साहित्य, समाज आणि संस्कृतीमध्ये कविता या वाङ्मय प्रकाराचा मौलिक अशा प्रकारचा वाटा आहे. मानवी जीवन हेच काव्य आहे. माणसाला जेव्हा माणूसपण प्राप्त झाले आणि या माणूसपणाचा आविष्कार करावा असे त्याला वाटू लागले, तेव्हा त्याने पहिल्यांदा जी अभिव्यक्ती केली ती कवितेमध्येच असली पाहिजे असे मानले जाते. आता मित्रांनो, कविता म्हणजे काय नेमकं त्याविषयी बघूयात. प्राचीन काळापासून कवितेच्या उत्सुकतेपोटी संस्कृत, इंग्रजी व मराठी समीक्षकांनी कवितेच्या, काव्याच्या व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आपणास दिसतो. दोषरहित गुणांनी युक्त आणि सामान्यतः अलंकारांनी युक्त परंतु क्वचित तसे नसलेले शब्द आणि अर्थ म्हणजे काव्य अशी संस्कृत मीमांसक मम्मट यांनी व्याख्या केलेली आहे. तर जगन्नाथ पंडित काय म्हणतो? रमणीय अशा अर्थाचे प्रतिपादन करणारे शब्द म्हणजे काव्य अशी व्याख्या तो करतो. त्याचबरोबर विश्वनाथ यांनी व्याख्या केलेली आहे, रसात्मक वाक्य म्हणजे काव्य. तर कार्लाइल हा पाश्चिमात्य अभ्यासक आणि समीक्षक काय म्हणतो? कविता म्हणजे लयबद्ध विचार म्हणजे काव्य. कल्पना आणि भावना याची भाषा म्हणजे काव्य. ही व्याख्या हजलिट यांनी केलेली आपणास दिसते. उत्कट भावनेचा उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे काव्य अशा प्रकारची व्याख्या वर्ड्सवर्थ या कवीनं केलेली आपणास दिसते. काव्याचे घटकावयव 3 दिसतात. त्यामध्ये नाद, ध्वनी आणि अर्थ. नुसती शब्दरचना म्हणजे काव्य नव्हे, ती नादवती, अर्थवती व ध्वनिवती पाहिजे. शब्द यथोचित पाहिजे. बाह्यार्थ सुंदर पाहिजे. त्या बाह्यार्थाच्या अंतरंगी असणारा जो अर्थ आहे, जो रसिकाने आपल्या रसिकतेनेच काढावा लागतो, तो अर्थही फार सुंदर पाहिजे असं कथा आणि कादंबरीकार मराठीतील ह.न. आपटे यांचं मत आहे. तर सुधीर रसाळ की ज्यांनी कविता आणि प्रतिमा हा महत्त्वाचा ग्रंथ समीक्षेच्या क्षेत्रामध्ये लिहिला आणि ते म्हणतात की प्रतिमांची सेंद्रिय रचना म्हणजे कविता होय. नादवती, अर्थवती, ध्वनिवती शब्दरचना म्हणजे कविता अशा प्रकारची व्याख्या वसंत आबाजी ढहाके यांनी केलेली दिसते. प्रस्तुत आपण पाहिलेल्या सर्व व्याख्येवरून एक सर्वसमावेशक प्रकारची अशी व्याख्या आपणास काव्याची करता येते. नादवती, अर्थवती, ध्वनिवती शब्दांची किंवा प्रतिमांची सेंद्रिय संघटना म्हणजे कविता होय.
अशी एक सर्वसमावेशक व्याख्या कवितेची आपणास करता येईल. मित्रांनो, कवितेचे जे घटक त्या व्याख्येवरून पडतात ते आपण बघणं गरजेचं मला वाटतं. लयबद्धता, रूपकात्मकता, भावनोत्कटता की त्यालाच उत्कट मनोवर्ती असे आपण म्हणू शकतो. सूचकत्व या अनेकार्थ क्षमता. अल्पाक्षर रमणीयत्व हा एक कवितेचा महत्त्वाचा घटक आहे. कालातीत वर्तमानता, सेंद्रिय एकात्मता, संवेद्यता, प्रतिमाकितता किंवा प्रतिकात्मकता, चिंतनशीलता, व्यंग्यार्थता, गेयता, नादमयता आदी घटक आपल्याला कवितेचे सांगता येतात. आपण आता कवितेच्या प्रतिमेकडे वळणार आहोत की ज्याला इंग्रजीमध्ये इमेज असं आपण म्हणतो. सुधीर रसाळ यांनी केलेली कवितेची व्याख्या कवितेतील प्रतिमांचा विचार करताना दिसते. प्रतिमा ही गोष्ट काव्याचा गाभा मानली जाते. कवितेच्या भाषेत बदल होऊ शकतो, वृत्त किंवा छंदाच्या वापरात बदल होऊ शकतो, परंतु प्रतिमा मात्र कवितेत कायम असते. डॉक्टर सुधीर रसाळ यांनी कवितेचे लक्षण सांगताना प्रतिमांची सेंद्रिय रचना म्हणजे कविता होय असे म्हटलेले आहे. यावरून कवितेतील प्रतिमांचे स्थान लक्षात येते. प्रतिमा हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ साम्य व्यक्त करणारी मूर्ती, संवेद्य आकार साधर्म्य, परावर्तित साधर्म्ययुक्त वस्तू, चित्र, प्रतिबिंब असा आहे. एखादी वस्तू डोळ्यासमोर नसताना आपण तिच्या रंगरूपाचे चित्र मन चक्षुसमोर आणू शकतो. यालाच प्रतिमा म्हटले जाते. भाषेच्या परिणामामुळे वाचकाच्या मनात निर्माण होणारी संवेदना चित्र म्हणजे प्रतिमा होय. आजच्या कवितेमध्ये एखाद्या घटनेचे वा दृश्याचे सूचक वर्णन तसेच उपमा, रूपकादी अलंकार या सर्वांना प्रतिमा या संकल्पनेत समाविष्ट केले जाते. प्रतिमा हा शब्द संवेदनांगाचे दर्शन या अर्थानेही शास्त्रभाषेत व समीक्षेत रूढ झालेला आपणास दिसतो. प्राध्यापक वाडीकर पिंपळगावकर या प्रतिमेच्या बाबतीमध्ये म्हणतात, प्रतिमा म्हणजे शब्दांच्या साह्याने काढलेले संवेदन चित्र होय. तर डॉक्टर शरणकुमार लिंबाळे म्हणतात की प्रतिमा हे आशय सापेक्ष पद आहे. वाङ्मय कृतीचा आशय विशेषत्वाने अभिव्यक्त करणारा, आशयाची विशेष प्रतीती देणारा घटक म्हणजे प्रतिमा होय. एका भाववर्तीच्या संदर्भात जेव्हा दोन किंवा अधिक वस्तूंमध्ये साधर्म्य किंवा वैधर्म्य प्रस्थापित केले जाते तेव्हा त्यातील ज्या वस्तूच्या आधारे साधर्म्य आणि वैधर्म्य प्रस्थापित होते त्या वस्तूला आपण प्रतिमा असे म्हणतो. काव्याचे मूल्यमापन करताना प्रतिमेची परिणामकारकता, भावना जागृती क्षमता, संवेद्यता, अर्थसघनता, मूलभूतता, ताजेपणा, उत्कटता आणि अन्य प्रतिमांशी तिची सुसंगता व एकात्मता हे निकष वापरले जातात. कवीची संवेदना प्रकृती, अनुभव घेण्याची पद्धती, त्याचा जीवनविषयक दृष्टिकोन त्याच्या प्रतिमासृष्टीतून जाणवत असतो. प्रतिमांची अर्थकक्षा प्रसरणशील, विकसनशील, स्पंदनशील, अर्थातरंगशील असते. ती कविनिष्ठ तसेच रसिकनिष्ठही असते. कवीच्या नेणिवेतील वास्तव प्रगट करण्यासाठी प्रतिमांचा आधार घेणे आवश्यक वाटले ती कलात्मक गरज ठरली. काही प्रतिमांचा आढळ सर्वच काव्यामध्ये सार्वकालिकपणे होताना दिसतो. मानवाच्या सामूहिक नेणिवेचा एक घटक म्हणूनच या प्रतिमा वापरत असल्याने त्यांचा साहित्यातील आढळ वारंवार आणि अटळपणे होताना दिसतो. उदाहरणार्थ प्रकाश, सांज, काळोख, जमीन, आकाश, सूर्य, चंद्र इत्यादी प्रतिमांना आर्ष प्रतिमा असे म्हणतो. मानसशास्त्रीय सिद्धांताच्या मदतीनेही कवितेचा विचार करणारे अनेक समीक्षक आहेत. प्रतिमा ही संज्ञा मानसशास्त्रीय अर्थाने ते वापरताना दिसतात. साहित्याच्या आणि काव्याच्या भाषेत प्रतिमांच्या भाषेला फार महत्त्व असते. प्रतिमा आणि प्रतीके याशिवाय काव्याचे सौंदर्य प्रतीत होत नाही. बघा,
प्रतिमा म्हणजे केवळ संवेदनचित्र अशीही व्याख्या काव्याची केलेली आहे. आपण एक उदाहरण त्यासाठी बघूयात. उदाहरणार्थ कवी ग्रेस म्हणजे माणिक गोडघाटे यांची आई नावाची जी कविता आहे प्रसिद्ध अशी, तर ती कविता पाहता येईल आपल्याला. त्या अनुषंगानं त्या कवितेतून जे संवेदन चित्र प्रकट होते त्याचा विचार करू. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, मेघात मिसळली किरणे हा सूर्य सोडवित होता, तशी सांजही आमच्या दारी येऊन थबकली होती, शब्दात अर्थ उगवावा अर्थातून शब्द वगळावा, ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो. ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो, त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवीत होता, अंगणात गमले मजला संपले बालपण माझे, अंगणात गमले मजला संपले बालपण माझे, खिडकीवरी धुरकट तेव्हा कंदील एकटा होता, हे रक्त वाढताना नाही मज आता गहिवर नाही, हे रक्त वाढताना नाही मज आता गहिवर नाही, वस्त्रात द्रौपदीच्या तो कृष्ण नागडा होता, वस्त्रात द्रौपदीच्या तो कृष्ण नागडा होता. कवी ग्रेस यांच्या आई या कवितेत आईच्या जाण्याने कवीच्या जीवनात आलेले पोरकेपण, एकाकीपण, दुःखाचे इंद्रिय संवेद्य वर्णन आहे. त्यामध्ये तिचे जाणे, रिमझिम पाऊस निनादणे, सांज दारी येणे, तिचे थबकणे, अर्थातून शब्द वगळणे, घनव्याकुळ रडणे, पाचोळा उडविणे, बालपण संपणे, एकटा कंदील, रक्त वाढणे, कृष्ण नागडा आदी शब्द व विशेषणे आपणासमोर एक संवेदना चित्र उभे करतात. वरील प्रतिमा एकीकडे आईच्या जाण्याचे प्राकृतिक चित्र उभे करतात, तसे कवीच्या भावनिक प्रतिक्रियाही व्यक्त करीत आहेत. कवितेतील निसर्ग वर्णनही रूपकात्मकच आहे. नुसते वर्णनपर किंवा संवेद्य घटना वर्णिणारे लेखन कविता नसते. या संवेदना चित्रात जेव्हा एक रूपक प्रक्रिया घडून येते तेव्हाच ते संवेदना चित्र, ते शब्द कविता बनत असते. आकाश निळे आहे, झाडे हिरवी आहेत, कावळा कावकाव ओरडतो आहे, हे वर्णन म्हणजे कविता नव्हे, परंतु सांज खुले सोन्याहुनी पिवळे हे पडले ऊन, चोहीकडे लसलसीत बहरल्या हिरवाळी छान. हे बालकवीचे निसर्गवर्णन, हे संवेदना चित्र मात्र कविता आहे. कारण येथे संवेदना चित्र नाही तर एका प्रसन्न मनोअवस्थेचे दर्शन आहे. सोन्याहुनी पिवळे हे शब्द उन्हाच्या रंग संवेदनेचे नेमके अचूक वर्णन तर करतातच, परंतु त्याबरोबरच इथे सोन्याशी संलग्न असलेल्या भावना व उणिमा उन्हाकडे संक्रमित केल्या जातात. सोन्याचे वाटणारे मूल्य, त्यांचा किमतीपणा, त्यांच्या रंगाची प्रसन्न चकाकी या सर्व जाणीवा उन्हासंबंधीही वाटू लागतात. खुले, लसलसीत हे शब्दही या प्रकारे एकाच वेळी संवेदना चित्र घडवितात व एका भावावस्थेचाही प्रत्यय आपणास येतो. कारण कवितेतील संवेदना चित्रे एक रूपक प्रक्रिया घडवित असतात. कवितेतील ही रूपके किंवा प्रतिमा म्हणून आलेली असतात. या संदर्भाने बालकवीची श्रावण मास ही कविता इंद्रिय संवेदना देते. आता काही प्रतिमांची उदाहरणे आपण बघूयात. पाऊस पक्षी, कृष्ण सावळा, शाळी ग्रामसा, श्यामल सुंदर, सदानंद रेंगे यांची ही कविता आहे. आभाळाशी साधर्म्य दर्शविणाऱ्या पाऊस पक्षी या शब्दांनी पहिल्या ओळीतील प्रतिमा निर्माण झालेली आहे. वैधर्म्य प्रतिमा बघा. असामी तसामी कसामी कळेना, स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी, ही विंदा करंदीकरांची कविता आणि त्याच्यामध्ये वैधर्म्य प्रतिमा आपल्यास दिसतात. आपल्याच घरी आपणच दूरचा पाहुणा असणे ही अंतर्विरोधी जाणीव आहे. कवीच्या अनुभूतीला लाभलेला नैसर्गिक व स्वाभाविक आकार किंवा लाभलेले गोचर रूप म्हणजे प्रतिमा होय. म्हणूनच चैतन्य, सजीवत्व व सेंद्रियत्व हे प्रतिमेचे विशेष असतात. प्रतिमा सर्वसामान्यतः दृश्यात्मक असतात, परंतु श्रवणात्मक, गंधात्मक, स्पर्शात्मक अशाही प्रतिमा असतात. उदाहरणार्थ बालकवींचीच कविता आहे की गोड सुवासाचे मेघ आळसले जागोजाग,
इवलाच अधर हलवून जलमंद सोडिते श्वास. इवलाच वेल लवून ए निज पुन्हा पवनास. की त्याचबरोबर वाराकांत यांची कविता की खिन्न तमे जणू रात्री वाजे पाऊस पानावरी आणि पहाटे दचकुनी उठता साखर झोपे तुने. आता दृक प्रतिमा बघा की विंदा करंदीकरांच्या कवितेत कशी येते. अशी आलीस निळ्या नभातून पांघरुणी स्वप्नांचा सेला, अनेक मजला तव नयनातून नव्या जगाचा प्रत्यय आला. किंवा शरदचंद्र मुक्तिबोध यांच्या कवितेत जागे एकला जख्ख माथारा कंदिली एक, वळणावरी उभा राहुणी अंधुक अशा दृष्टीने पाही दृश्य अनेक. श्रवणात्मक प्रतिमा नाधो महानोरांच्या कवितेमध्ये आपणास दिसतात की हिरव्या पानात काही चावळ चालते, भर ज्वानेतील ज्वार अंगमोडीत बोलते, शेत गव्हाचे पिवळे जरा नसेत झुलते आणि साळीचे उगाच अंग शहारून येते. ही श्रवणात्मक प्रतिमा दिसते. रेशमाचा